उद्योजक लड्डांच्या संपत्तीची टीप देणारा अटकेत आरोपी देवीदास शिंदेकडून दरोडेखोरांना टीप देण्यात आली होती। दरोड्यात 5.5 किलो सोनं आणि 40 किलो चांदी चोरीला गेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार देवीदास शिंदे सध्या एका स्कूल व्हॅनवर चालक म्हणून काम करतो। त्याची दरोड्यातील आरोपी योगेश हसबे सोबत मैत्री आहे आणि त्यानंच लड्डा यांच्याकडे 10 कोटी रुपये रोख असल्याची माहिती हसबेला दिली। आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, उद्योजक लड्डांच्या संपत्तीची टीप देणारा सध्या अटकेत आरोपी देवीदास शिंदेकडून दरोडेखोरांना टीप देण्यात आली होती। या संदर्भातला अधिकचा तपशील, आता कारवाई कशा प्रकारे वळू शकते आणि त्याचबरोबर कशा प्रकारे वेग येऊ शकतो? नक्कीच जर पाहिलं गेलं उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती मोठा दरोडा जो आहे तो पडला होता। त्यानंतर पोलिसांनी यातील 5 आरोपींना पकडलं, तर एका आरोपीचं जे आहे ते संशयित आरोपी एन्काउंटर देखील करण्यात आलं होतं। मात्र आता लड्डा यांच्या घराची संपत्ती टीप देणारा दरोडेखोर जो आहे देवीदास नानासाहेब शिंदे याला आता आर्थिक गुन्हा शाखेने रात्री अटक केलेलं आहे। आता त्याच्याकडून सध्या त्याची मोटरसायकल आणि 4 चाकी वाहन जे आहे ते देखील जप्त करण्यात आलंय। शिंदे हा परिसरामधील एका स्कूल वाहनावरती चालक म्हणून काम करत होता आणि वाळूज परिसरात त्याचा वावर आहे। त्या परिसरात त्याची दरोड्याखोर जो आरोपी योगेश हसबे आहे याच्यासोबत त्याची मैत्री होती आणि शिंदे हा परिसरामध्ये गोंधळगिरी करत असल्याचं देखील माहिती मिळत आहे। त्या परिसरामध्ये तो अनेकांच्या घरी जात असत, त्यांची संपत्ती वाढवून देत असं तो नागरिकांना फसवणूक जे आहे ते करत असत। त्या अनुषंगाने तो घरोघरी जी आहे ती संपत्तीची विचारपूस करत असेल किंवा घरात जाऊन त्याची देखरेख जो आहे तो करत असायचा। मात्र हसबेसोबत त्याची मैत्री असल्यामुळे त्यांनी संतोष लड्डा हे बाहेरगावी गेले असल्याचे त्यांनी सांगितलं। त्यानंतर संतोष लड्डा यांच्याकडे 10 कोटी रुपये रोख रक्कम असल्याची देखील माहिती जी आहे त्यांनी दरोडेखोरांना दिली होती। त्यानंतर हे संपूर्ण षडयंत्र जे आहे ते चोरट्यांनी केलं होतं आणि त्यानंतर मोठा दरोडा हा वाळूज परिसरामध्ये पडला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी देवीदास शिंदे याला अटक केलेलं आहे। सध्या आता त्याची चौकशी जी आहे ती सुरू आहे। या परिसरामध्ये अनेक किती जणांच्या टीपी दिल्या किंवा यापूर्वी झालेल्या जे चोरी असेल किंवा दरोडे असेल याच्या अनुषंगाने देखील पोलीस जे आहे ते आता त्याच्याकडून चौकशी करत आहे। नक्कीच याच देवीदासच्या अडचणीत कशा प्रकारे वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।